नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून जाळीदार असा हेल्दी धिरडा। तर आता बघूया आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे। हे मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक काप करून, एक टोमॅटो घेतलेला आहे छोट्या साईजचं, 2 गाजर घेतलेले आहेत छोटे खीस करून, आणि हे बीट घेतलेलं आहे, आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे, आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, आणि धिरड्यासाठी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आणि 3 टेबलस्पून हे रवा घेतलेला आहे। जाडा किंवा बारीक रवा, तुम्ही कुठलाही रवा यामध्ये ॲड करू शकता। तर आता आपण बघूया पुढची रेसिपी कशी। हे असं एक छोटं पातेलं तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये आता आपण 1 वाटी चाळून घेतलेलं हे गव्हाचं पीठ आहे ते मी यामध्ये ॲड करत आहे, यामध्ये टाकलेलं आहे। आणि हे 3 टेबलस्पून जे मी रवा घेतलेला आहे, जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीक रवासुद्धा यामध्ये घालू शकता, ते मी यामध्ये टाकत आहे। आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ हे मी टाकलेलं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, आणि पाणी थोडं थोडं करून टाका, कारण की जास्त पातळसुद्धा आपल्याला आताच नाही करायचं आहे। पूर्ण असं मीडियम याच्यामध्ये आपल्याला पाणी यामध्ये टाकून याला असं फिरवायचं आहे। हे बघा, थोडंसं पातळ प्रमाणात करून घ्यायचं आहे। हे बघा, यामध्ये मी पाणी टाकून हाताने याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं। यामध्ये एकसुद्धा गिठळी असली नाही पाहिजे, त्यामुळे तुम्ही छान असं पातळ याचं मिश्रण छान बनवून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण मिश्रण बघा किती छान एकजीव झालेलं आहे। आता याला 10 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता पुढची प्रोसिजर बघूया आपण। धिरड्यामध्ये टाकण्यासाठी जे साहित्य घेतलं होतं, मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। यामध्ये 1 मोठा 2 चम्मच तेल टाकून घेत आहे। आता तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी टाकल्याच्यानंतर यामध्ये जिरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे। जिरं टाकल्याच्यानंतर यामध्ये मी मिरची ॲड करणार आहे। हे बघा, मिरची ॲड झाल्याच्यानंतर थोडंसं आपण याला फिरून घेऊया, आणि यामध्ये आता आपण कांदा टाकून घेणार आहोत। कांदा थोडासा परतला की आता हे सर्व साहित्य आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। बीट, हे गाजर आणि टोमॅटो, याला 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, पूर्ण साहित्य हे धिरड्यामध्ये खूप छान लागतं, आणि हे का मी परतून घेत आहे, कारण की लेकरं असे कच्चं खाण्यापेक्षा थोडंसं परतून घेतलेलं खाते, त्यामुळे। आता हे आपलं पूर्ण जिन्नस एकदम एकजीव झालेला आहे। आता मी गॅस बंद करत आहे, आणि हे बघा किती छान झालेलं आहे। हे आता आपण 15 मिनिटासाठी मिश्रण जे रेडी केलं होतं रवा आणि गव्हाच्या पिठाचं, याच्यामध्ये आता आपल्याला हे पूर्ण जिन्नस ॲड करून घ्यायचे आहेत। बघा किती छान झालेलं आहे, कारण 10-15 मिनिटासाठी आपण का ठेवलेलं होतं, कारण की आपण यामध्ये रवा घातलेला होता। रव्याला थोडंसं मुरण्यासाठी 10-15 मिनटं लागतात, म्हणून आता हे आपण सर्व जे वाफवलेलं साहित्य आहे जिन्नस, ते सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। बघा किती छान दिसत आहे। सर्वांना माझी एक विनंती आहे, तुम्ही जो माझा व्हिडिओ बघत आहात ते प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला कसं वाटत आहे ते सुद्धा मला सांगा। आता यामध्ये बघा, आपण 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया, आणि याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। एका साईडमध्येच फिरून घ्यायचं आहे। हे बघा, हे थोडंसं घट्ट वाटत आहे, तर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला पातळ करू शकतो।
हे बघा, आपण ते सर्व जिन्नस यामध्ये टाकलेले आहेत. हे सर्व जिन्नस जे आपण टाकलेले आहे ते छोट्या लेकरांसाठी खूप हेल्दी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा खूप हेल्दी आहेत. आणि लेकरं असे हे बीट गाजर वगैरे खाण्यासाठी हे करतात, म्हणून आपण अशा धिरड्यामध्ये टाकून द्यायचं. ते खूप आवडीने खातात. बीटमुळे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि हे बघा किती छान पातळ झालेलं आहे. आता हे माझं मिश्रण जे केलेलं आहे ते पूर्ण रेडी आहे. आणि आता हे मिश्रण जे रेडी झालेलं आहे ते आता आपण बघूया कसं टाकायचं. मी गॅस अगोदरच पेटवलेला होता, त्यावरती तावा ठेवलेला होता. आता ताव्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तावा पूर्णपणे गरम असला पाहिजे, एकदम गरम, पूर्ण असं फैलून घ्यायचं आहे तेल. तेल टाकल्याच्या नंतर धिरडा कसा एकदम जाळीदार होतो आणि याला पाण्याने वगैरे बिलकुल पुसून नाही घ्यायचं आहे. हे बघा, असं पूर्ण लावून घ्यायचं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की धिरडं कसं टाकून घ्यायचं आहे यावरती. हे बघा, आता धिरडं करण्यासाठी मी हे गोलवाला चम्मच घेतलेला आहे. हे असा गोलवाला, ते आता आपण पातळ धिरडं टाकून घ्यायचं आहे, एकदम पातळ. हे बघा, असं जसं मी टाकत आहे त्याप्रमाणेच टाकून घ्यायचं आहे. हे बघा, बस असं टाकून घ्यायचं आहे. हे बघा, हे बघा किती छान. हे बघा किती सुंदर टाकून घेतलेला आहे धिरडा. आता याला बिलकुल जोपर्यंत खालून पूर्णपणे हे भाजणार नाही तोपर्यंत याला उलथवायचं नाही आहे. झाकण्याची गरज नाही आहे याला. यावरती असं वरतून तेल टाकून घ्यायचं आहे. हे बघा, हे बघा बीटचा धिरडा. बीट गाजर आणि हे एकदम हेल्दी असे यामध्ये फ्रूट टाकलेले आहेत आपण, आणि सर्व लेकरं खूप आवडीने खातील. किती सुंदर दिसत आहे दिसायला सुद्धा. हा बघा, जाळीदार असा किती सुंदर असा निघालेला धिरडा आहे. किती छान दिसत आहे बघा, एकदम हेल्दी असा, झटपट असा 4 ते 5 मिनिटामध्ये तयार होणारा गव्हाच्या पिठापासून हेल्दी असा धिरडा. बघा किती छान झालेला आहे. आणि तुम्हाला हा माझा धिरडा कसा झाला ते तुम्ही मला सांगा. कमी तेलामध्ये बघा किती सुंदर जाळीदार असा धिरडा इथे रेडी झालेला आहे. कमी तेलामध्ये आणि छोट्या लेकरांना खूप आवडणारा असा हेल्दी धिरडा इथे रेडी झालेला आहे. आता हे बघा, अतिशय खरपूस असा एकदम छान भाजलेला एकदम टेस्टी असा धिरडा हेल्दी तयार झालेला आहे. हा टमॅटो सॉस, दही किंवा आता जे आंब्याचं सीझन आहे त्या आंब्याच्या रसासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतो. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून मला ज़रूर कळवा. आणि नक्की घरी बनवून बघा तुम्ही कसा आहे ते, कसा झालेला आहे ते मला सांगा सुद्धा.